सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची आज बीडच्या विशेष मकोका कोर्टात दुसरी सुनावणी होणार आहे। आजच्या सुनावणीला विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम सुद्धा हजर असणार आहेत, तर आरोपींना व्हीसी द्वारे हजर केलं जाणार आहे अशी माहिती मिळते। आरोपींच्या वकिलांनी मागणी केलेली कागदपत्र दिली जाणार आहेत। तर विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम आज कोर्टात येणार आहेत। त्यानंतर आरोपींच्या वकिलांनी मागणी केलेली कागदपत्र ते देणार। आरोपींचे जबाब आज त्यांच्या वकिलांना देण्यात येणार आहेत। इलेक्ट्रॉनिक साहित्य, ऑडिओ रेकॉर्ड, व्हिडिओ, फोटो वकिलांना देण्यात येणार आहे। सीडीआर कॉपी आरोपींच्या वकिलांना देण्यात येईल। तर दरम्यान सरपंच संतोष देशमुखांची आजच्या सुनावणी संदर्भात बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी योगेश काशिदी यांनी। पाहूयात। संतोष देशमुख हत्या प्रकरणाची दुसरी सुनावणी बीडच्या विशेष मकोका न्यायालयासमोर आज होणार आहे। त्या सुनावणीसाठी स्वतः सरकारी वकील उज्ज्वल निकम हे देखील आलेले आहेत। त्यांच्या भेटीसाठी स्वतः धनंजय देशमुख निघाले आहेत। माझ्यासोबत धनंजय देशमुख साहेब। आज आमची भेट होईल का नाही हे पण मला सांगता येत नाही, कारण का सुरक्षेचं खूप मोठं कारण आहे आणि जरी भेट झाली तरी सविस्तर चर्चा होणं शक्य नाही, म्हणून आम्हाला 2 दिवसाचा वेळ त्यांनी दिलेला आहे। म्हणजे जवळपास 28-29 तारखेला आम्हाला त्यांनी वेळ दिलेला आहे सगळ्या ह्या गोष्टीवर सविस्तर चर्चा करण्यासाठी। म्हणून आम्ही आज तारीख आहे, आज सुनावणी आहे। सुनावणी दरम्यान आमचे काही शिष्टमंडळ आहे आणि मी स्वतः आहे, आम्ही येणार आहोत। आमच्या 1-2 मागण्या आहेत, त्या मागण्या आम्ही देण्यासाठी खरं तर आज आलेलो आहोत। नक्कीच प्राथमिक चर्चा काय होणार आहे? जर समज भेट झाली तर कोणत्या विषयावर तुम्ही चर्चा करणार आहात? ह्याची रूपरेषा कशी असेल, या प्रकरणातील आपल्याला लवकरात लवकर न्यायाच्या दिशेने कसं जाता येईल, किंवा हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे तर आपल्याला ह्याच्यामध्ये फास्ट ट्रॅकमध्ये आणण्यासाठी आपल्याला काय प्रयत्न करावे लागणार आहेत। न्यायच पाहिजे, न्याय मिळाल्याशिवाय आम्ही कुठेही थांबणार नाहीत, आम्ही न्यायच घेणार आहोत। जी सिस्टीम आहे, जी यंत्रणा आहे, त्या यंत्रणेवर विश्वास ठेवलेला आहे आणि इथपर्यंत विश्वास राहणार आहे जोपर्यंत ते या आरोपींना फासावर लटकत नाहीत। कॅमेरामॅन इरफान मोहम्मदसह मी योगेश काशीद, साम टीव्ही, बीड। तर आता बातमी समोर येते तुळजापूरमधून। तुळजापूर ड्रग्ज तस्करी प्रकरणात राजकीय कनेक्शन समोर आलंय। या प्रकरणात माजी नगराध्यक्ष चंद्रकांत काणे, माजी उपसभापती शरद जमदाडे, माजी नगराध्यक्ष अर्चना गंगणे यांचे पती विनोद उर्फ पिंटू गंगणे यांचा आरोपींमध्ये समावेश आहे। सध्या हे फरार आहेत, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत। दरम्यान ड्रग्ज तस्करी प्रकरणात 25 आरोपींचा समावेश आहे। यातील 3 आरोपींना अटक करण्यात आली आहे, तर 10 आरोपी न्यायालयीन कोठडीत आहेत, तर 12 आरोपी सध्या फरार आहेत। तर यानंतर राजकीय बातम्यांचा वेगवान आढावा घेऊया टॉप 20 मधून। ईदनिमित्त भाजप देशात सौगात ए मोदी अभियान राबवणार आहे। या अभियानाअंतर्गत 32 लाख गरीब मुस्लिम कुटुंबांना सौगात ए मोदी किट्स वाटप करण्यात येणार आहे। या किटमध्ये भेटवस्तूंचा समावेश आहे। मशिदींद्वारे गरजू मुसलमानांना हे किट वाटलं जाणार आहे। अल्पसंख्याक आघाडीचे 32,000 पदाधिकारी 3,000 मशिदींमध्ये जाणार आहेत। पंतप्रधान मोदी गुढीपाडव्याला अर्थात 30 मार्च रोजी नागपूर दौऱ्यावर येत आहेत। विमानतळावर आगमन झाल्यानंतर ते डॉक्टर हेडगेवार स्मृती भवन, त्यानंतर दीक्षाभूमी आणि माधव नेत्रालय इथं जाणार आहेत। पंतप्रधानांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर नागपूर पोलीस आयुक्त आणि महापालिका आयुक्तांनी संपूर्ण मार्गाची पाहणी केली आहे। सांगली जिल्ह्यातील शिवसेना ठाकरे गटाच्या जिल्हा प्रमुखांसह युवा सेनेने ठाकरे गटाला जय महाराष्ट्र केलाय। आज मुंबईमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत रामगिरी बंगल्यावर हा पक्षप्रवेश पार पडणार आहे। सांगली जिल्ह्यातील ठाकरे गटाचे शेकडो शिवसैनिक एकनाथ शिंदे गटात प्रवेश करणार आहेत। राज्य विधिमंडळ अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस आहे। यात संविधानावर चर्चा होणार आहे, तर विरोधी पक्षनेत्याची निवड होणार का याकडे सगळ्यांचे लक्ष लागले। मुंबई महापालिका प्रशासनाने मालमत्ता कराच्या वसुलीसाठी कंबर कसली आहे। आतापर्यंत 5,500 कोटींहून अधिक महसूल जमा करण्यात आलाय।
पालिकेने 51% कर वसुली केली आहे, तर 100% कर वसुलीसाठी कर निर्धारण आणि संकलन विभाग प्रयत्न करत आहे. सध्या सुरू असलेली रस्त्यांची कामं पूर्ण करण्यासाठी मुंबई महानगरपालिका प्रशासनाने कंत्राटदारांना 31 मेची अंतिम मुदत दिली आहे. तोपर्यंत येत्या 70 दिवसात ही कामं पूर्ण करा, त्यासाठी नियोजन करा, रस्तानिहाय काम पूर्ण करण्याची तारीख निश्चित करा, असे आदेश पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी दिले आहेत. पीओपी मूर्ती साकारण्याचा मूर्तिकारांना अधिकार नसल्याची टिप्पणी उच्च न्यायालयाने केली आहे. 2020 साली केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने मूर्ती विसर्जनाबाबत मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली होती. मात्र ही तत्त्वे मूलभूत अधिकारांचं उल्लंघन असल्याचा दावा मूर्तिकारांच्या वतीने करण्यात आला आहे. लोणावळ्यात सामाजिक ऐक्य व सलोखा कायम राखण्यासाठी पोलिसांकडून सर्वपक्षीय बैठकीचं आयोजन करण्यात आलंय. या बैठकीला सर्व जाती धर्माचे प्रमुख, राजकीय पक्षाचे पदाधिकारी, युवा नेतेही उपस्थित होते. आंबेडकर जयंती, रमजान, ईद असे कार्यक्रम काही दिवसात होणार आहेत, त्यावर ही बैठक आयोजित करण्यात आली होती. एटीएम मधून रोख रक्कम काढणं आणि बॅलन्स तपासणं महागणार आहे. 1 मे पासून एटीएम मधून पैसे काढताना अतिरिक्त शुल्क द्यावं लागणार आहे. ग्राहक इतर बँकेच्या एटीएम मधून 5 पेक्षा अधिक वेळा पैसे काढत असेल तर आता अतिरिक्त शुल्क द्यावं लागेल. एटीएम मधून पैसे काढण्यासाठी आधी 17 रुपये द्यावे लागत होते, तर आता यात 2 रुपयांची वाढ करून 19 रुपये करण्यात आली आहे. ठाण्यातून मेट्रो 5च्या कामाला जोरदार सुरुवात झाली आहे. शहरातील नागला बंदर या ठिकाणी गर्डर टाकण्याचं काम करण्यात येतंय. त्यामुळे 13 एप्रिलपर्यंत रात्रीच्या वेळेस वाहतुकीचे नियमन करण्यात आलंय. त्यामुळे रात्रीच्या सुमारास नागरिकांना वाहतूक कोंडीला सामोरं जावं लागणार आहे. राज्यात उन्हाचा पारा चढला आहे, त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांच्या परीक्षा सकाळी घेण्याबाबत सूचना करण्यात आल्या आहेत. उष्णतेच्या लाटांच्या संदर्भात राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने 1ली ते 9वीच्या परीक्षा सकाळच्या सत्रात घ्याव्यात अशी सूचना केली आहे. शिक्षण विभागाला या सूचना देण्यात आल्या आहेत. पुण्यात तापमानाने उच्चांक गाठलाय. पुढील 2 ते 3 दिवस तापमान स्थिर राहून त्यानंतर कमाल तापमानात किंचित घट होण्याची शक्यता आहे. वातावरणातील या बदलामुळे नागरिकांच्या आरोग्यावर देखील परिणाम होतोय. शहरात मंगळवारी 38 अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदवण्यात आलं. पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा पुन्हा हिरमोड झालाय. महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे महाराष्ट्र गट ब च्या पोलीस उपनिरीक्षक पदासाठी परीक्षा घेण्यात येते. या परीक्षेसाठी राज्य सरकारतर्फे 441 पदांचं मागणीपत्र प्राप्त झालं होतं. मात्र जाहिरातीमध्ये फक्त 216 पदं आहेत. त्यामुळे राज्य सरकारतर्फे 225 पदं कमी का करण्यात आली आहेत असा प्रश्न आता विद्यार्थ्यांनी उपस्थित केला आहे. IPL 2025 मध्ये आज 2008च्या विजेत्या राजस्थान रॉयल्सचा सामना गतविजेत्या कोलकाता नाईट रायडर्सशी होणार आहे. दोन्ही संघांचा या हंगामातील दुसरा सामना आहे. दोघांनाही त्यांच्या पहिल्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला होता. IPL 2025 मध्ये प्रीती झिंटाच्या पंजाब किंग्सने विजयाने सुरुवात केली आहे. पंजाबने गुजरात टायटन्सचा 11 धावांनी पराभव केलाय. पंजाब किंग्सच्या 243 धावांच्या प्रत्युत्तरात गुजरातचा संघ फक्त 232 धावा करू शकलाय. गुजरातच्या बालेकिल्ल्यात पंजाब किंग्सचा बोलबाला पाहायला मिळाला. अर्शदीप सिंगने 36 धावा देत 2 विकेट घेतल्यात, तर मॅक्सवेल आणि जॉन्सन याने प्रत्येकी 1 विकेट मिळाली आहे. पंजाबच्या विजयाचे मुख्य कारण विजय कुमार वैशाख ठरलाय, ज्याने एकही विकेट घेतली नाही, परंतु डेथ ओव्हरमध्ये 2 उत्कृष्ट षटके टाकण्यात यश मिळवले. त्याने 3 षटकात 28 धावा दिल्या, पण गुजरातकडून सामना हिसकावून घेतला.
पंजाब किंग्सचा फलंदाज शशांक सिंग याने आपल्या आक्रमक खेळीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय। गुजरात टायटन्स विरुद्धच्या या सामन्यात शशांकने अवघ्या 16 चेंडूत 44 धावा ठोकत पंजाबला विजयाच्या जवळ नेऊन ठेवले। विशेष म्हणजे या सामन्यात गुजरात टायटन्सचा कर्णधार श्रेयस अय्यर शतकाच्या उंबरठ्यावर असताना शशांकने त्याला स्ट्राईक न देता शेवटच्या षटकात स्वतःच 5 चौकार मारले, पण त्याचा याच खेळीमुळे पंजाबला या सामन्यात विजय मिळाला। मुंबई महापालिकेने 50 महिला बचत गटांना एकत्र आणून पुरणपोळी महोत्सव सुरू केलाय। गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर हा उपक्रम राबवण्यात येणार आहे। या महिलांनी तयार केलेली पुरणपोळी मुंबईकरांना ऑनलाईन उपलब्ध होणार आहे। यासाठीची नोंदणी 28 मार्च पर्यंत करता येईल। रेल्वे तिकीट किंवा पासावर आता रोज 10,000 आणि आठवड्यातून एकदा 50,000चं बक्षीस जिंकण्याची संधी आहे। मध्य रेल्वेने द लकी यात्रा योजना सुरू करण्याचा निर्णय घेतलाय। या योजनेअंतर्गत दररोज एका प्रवाशाला बक्षीस देण्यात येणार आहे। विना तिकीट प्रवाशांवर अंकुश ठेवण्यासाठी मध्य रेल्वेने तिकीट पास धारकांसाठी ही विशेष योजना तयार केली आहे। नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा की त्र्यंबकेश्वर नाशिक कुंभमेळा यावरून आता वाद पेटलाय। नाशिक आधी की त्र्यंबकेश्वर आधी यावरून शैव आणि वैष्णव आखाड्यांचे साधू महंत आमनेसामने आलेत। नाशिकच्या साधू महंतांच्या भूमिकेनंतर त्र्यंबकेश्वर मधील साधू महंत आक्रमक झालेत। तर आता बातमी आहे कुणाल कामराविषयी। कॉमेडियन कुणाल कामराच्या गाण्यावरून राजकीय वार पलटवार पाहायला मिळत आहेत। सुपारी देऊन आरोप केल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी म्हटलंय। तर आमच्यावर टीका झाली तेव्हा तुम्ही सुपारी दिली का, असा सवाल संजय राऊतांनी केलाय। हा एक प्रकारचा व्यभिचार, एक प्रकारचा स्वैराचार, हे कुणाची तरी सुपारी घेऊन आरोप केलेले आहेत आणि त्यामुळे मी त्याच्यावर काय रिॲक्ट झालोच नाही। तोडफोडीचं समर्थन मी कधीच करत नाही, परंतु समोरच्याने देखील आरोप करताना कुठल्या लेवलला आरोप केले पाहिजे हे तर पाहिलं पाहिजे। ऍक्शनला रिॲक्शन असते। एकनाथ शिंदे यांचं वक्तव्य मी पाहिलं, ही सुपारी आहे। मग राहुल गांधी किंवा काँग्रेसच्या नेत्यांवर किंवा आमच्यावरती जेव्हा अशा प्रकारच्या टीका टिप्पण्या अशा लोकांकडून झाल्या तेव्हा त्या तुम्ही सुपारी दिल्या होतात का? तुम्ही सुपारी दिली होती का? सांगा ना। अनेक यूट्यूबर जे आहेत भारतीय जनता पक्षानं पोचलेले अनेक आहेत, ते आमच्यावर सातत्यानं टीका करत असतात घाणेरड्या शब्दामध्ये। मग त्यांना तुम्ही पोचताय का, तुम्ही सुपारी दिली का, याचं उत्तर त्यांनी द्यावं। तर आता एक मोठी बातमी समोर येते। राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडेंची विधानसभेच्या उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आलेली आहे। महायुतीकडून विधानसभा उपाध्यक्षपदासाठी बनसोडेंचा एकमेव अर्ज प्राप्त झाला होता। मुख्यमंत्र्यांनी प्रस्ताव मांडला आणि त्यानंतर आता अध्यक्षांकडून अण्णा बनसोडेंच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे आणि प्रस्ताव मंजूर झालेला आहे। एकमतानं हा संमत झालेला आहे प्रस्ताव आणि आता अण्णा बनसोडे उपाध्यक्षपदी विराजमान झालेले आहेत। तर आताची मोठी बातमी आपण पाहतोय। राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडेंची विधानसभेच्या उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झालेली आहे। महायुतीकडून विधानसभा उपाध्यक्षपदासाठी बनसोडेंचा एकमेव अर्ज प्राप्त झालेला होता आणि त्यांची बिनविरोध निवड आता करण्यात आलेली आहे। मुख्यमंत्र्यांनी प्रस्ताव मांडलेला आहे आणि आता सगळ्यांनीच या प्रस्तावाला मंजुरी दिलेली आहे आणि त्यांची बिनविरोध निवड झालेली आहे। तर आताची आपण दृश्य पाहतोय। अण्णा बनसोडे उपाध्यक्षपदी विराजमान झालेले आहेत। विधानसभेच्या उपाध्यक्षपदी आमचे सन्माननीय सहकारी श्री अण्णा बनसोडेजी यांची निवड झाली, त्याबद्दल त्यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मी या ठिकाणी मांडतो आहे। महायुतीचं सरकार हे सर्वसामान्यांचं सरकार आहे आणि म्हणून सर्वसामान्यांशी ज्यांची नाळ जुडलेली आहे, मातीशी ज्यांची नाळ जुडलेली आहे, असे एक आमदार अण्णा बनसोडे हे आज या ठिकाणी उपाध्यक्षाच्या पदावर विराजमान झाले
याचा मला अतिशय मनापासून आनंद आहे आणि म्हणून मी त्यांचं पहिल्यांदा मनपूर्वक अभिनंदन करतो. खरं म्हणजे दाक्षिणात्य संस्कृतीमध्ये अण्णा हे मोठ्या भावाला म्हणतात. आपल्या इकडे बऱ्याच भागामध्ये अण्णा म्हणजे मोठा भाऊ असतो. त्यामुळे आता एकीकडे अध्यक्षपदावर ॲडव्होकेट नार्वेकर साहेब यांच्यासारखा एक विधिज्ञ बसलेला असताना त्यांच्यासोबत बराच काळ समाजकारण, राजकारण, महानगरपालिका, आमदारकी अशा वेगवेगळ्या भूमिका निभवणारे एक सदस्य आपले सहकारी म्हणून आता त्या ठिकाणी काम करणार आहेत. आणि मला असं वाटतं की यामुळे एक प्रकारे आपला अनुभव जो या विधानमंडळाचा एक विधिज्ञ म्हणून आहे त्याच्यासोबत मातीशी जुळलेला एक आपला सहकारी हा त्या ठिकाणी जेव्हा विराजमान होईल त्यावेळेस आपल्या दोघांच्या समन्वयातून या सभागृहाला निश्चितपणे न्याय मिळेल अशा